एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। नाशिक महानगरपालिकेच्या विकासाला नवी गती मिळाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिक महानगरपालिकेचा महाराष्ट्रातील पहिला सार्वजनिक ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड इश्यू नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियावर यशस्वीरित्या सूचीबद्ध झाला। हा बॉन्ड इश्यू सुमारे 200 कोटींच्या निधीसह शहरातील शाश्वत जल व्यवस्थापन पायाभूत सुविधा उभारणीसाठी करण्यात आला आहे। विशेषतः सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेऊन शहराची जलव्यवस्था अधिक मजबूत करण्यावर भर दिलाय। सोहळ्यात राज्याचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, आमदार सीमा हिरे, महापौर हिमगौरी आहेराडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, आयुक्त मनीषा खत्री, नाशिक महानगर विकास प्राधिकरण आयुक्त जलज शर्मा, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चौहान तसेच महापालिकेतील अधिकारी व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त मनीषा खत्री म्हणाल्या, ग्रीन बॉन्डमधून उभारलेला निधी पर्यावरणपूरक आणि शाश्वत पायाभूत सुविधा उभारण्यासाठी वापरण्यात येणार आहे, ज्याचा लाभ नागरिकांसह कुंभमेळ्याला भेट देणाऱ्या लाखो भाविकांनाही होणार आहे। ही यशस्वी बॉन्ड इश्यू प्रक्रिया शहराच्या विकासाला नव्या गतीसह पुढे नेणार असून नाशिकला शाश्वत आणि आधुनिक शहर म्हणून पुढे आणण्यास मोठं योगदान देणार आहे।